शेवट तो भला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला शेवट तो भला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा भेटे रखमाईच्या वरा भेटे रखमाईच्या वरा आलो निजाच्या माहेरा भेट रखुमाईच्या वरा भेट रखुमाईच्या वरा भेट रखुमाईच्या वरा परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला अवघ्या दुःखाचा मागिला अवघ्या दुःखाचा मागिला परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला अवघ्या दुःखाचा मागिला अवघ्या दुःखाचा मागिला आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा भेटे रखमाईच्या वरा भेटे रखमाईच्या वरा भेटे रखमाईच्या वरा आलो निजाच्या माहेरा भेट रखुमाईच्या वरा भेट रखुमाईच्या वरा भेट रखुमाईच्या वरा दुःखा म्हणवाले गेले आता घेऊन धनी गेले आता घेऊन धने गेले आता घेऊन धनी तुका म्हणे वाणे गेले आता घेऊन गेले आता घेऊन गेले आता घेऊन आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा निजाच्या माहेरा भेटे रखमाईच्या वरा भेटे रखमाईच्या वरा भेटे रखमाईच्या वरा आलो निजाच्या माहेरा भेट रखुमाईच्या वरा भेट रखुमाईच्या वरा भेट रखुमाईच्या विठोबा रखुमाई शेवट तो भला शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या वरा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपानि मण्डनं मण्डनानं तरुण तुलसीमाला कंदरा कंजनेत्रं सदयदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंग करू
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका आत्मरूप गणेश केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता काय माझी वाणी मानेल संतासी रंजू चित्तासी आपुलिया सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो निज चरण निज लागलो निज चरण तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा बेटी रखुमाईच्या वरा विठला शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा बेटी रखुमाईच्या वरा प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महाराष्ट्रातील थोर साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वभूषण विश्वसंत जगतवंद्य जगद्गुरु तुकोबारा यांचा सर्वांच्या परिचयाचा अर्थात पाठातील अभंग असून अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराया माझा शेवट कसा झाला याचं दिग्दर्शन करतात. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवा सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. तोसा आजही असणारं एक दिवसीय कीर्तन कशाच्या निमित्तानं आहे अर्थात आपणा सर्वांना श्रुत आहे. आपल्या यवत परिसरातील आदर्शवत असणारा तांबे परिवार आणि या तांबे परिवारातील एक आदर्शवत व्यक्तिमत्व कैलासवासी देवाप्पा सोमनाथ भुजाबा तांबे यांचं प्रथम पुण्यस्मरण प्रथम वर्ष श्राद्ध आणि प्रथम पुण्यस्मरण प्रथम पुण्य वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं तांबे परिवाराच्या माध्यमातून खर तर या बाबांना अखेरची भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली कुसुमांजली वाहण्यासाठी खर तर आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. तांबे परिवाराच्या वतीनं त्यांच्या पाठीमाग असणारा त्यांचा फार मोठा परिवार आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं त्यांचे बंधू साधू भुजाबा तांबे, गजानन भुजाबा तांबे, बारकू भुजाबा तांबे आणि दामोदर भुजाबा तांबे हे त्यांचे बंधू. त्यांचे दोन मुलं त्याच्यामध्ये राजू सोमनाथ तांबे आणि जनार्दन सोमनाथ तांबे आणि मुलगी अंजना बबन वळकुंडे असा एकूणच परिवार. आणि या परिवारातील एक आदर्शवत पिता आदर्शवत वडील अर्थात देवाप्पा सोमनाथजी भुजाबा तांबे यांचं प्रथम वर्ष श्राद्ध आहे. खरं तर या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं हे कीर्तनरूपी सेवा आहे का. खरं तर
कैलासवासी सोमनाथ भुजाबा तांबे यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे बरं. अनेक ठिकाणी मला वाटतं ही महाराज आपण पुण्यस्मरणाची पत्रिका पाहत असताना मला वाटतं एवढंच नाव असतं, बरोबर ना? कैलासवासी आणि ज्यांचं नाव आहे पुढे, ज्यांचं श्राद्ध आहे अर्थात त्यांचं नाव असतं. मी अगोदर सुरुवातीला थोडासा कन्फ्यूज झालो, नाव नक्की देवाप्पा का सोमनाथ, बरोबर ना? पण माझ्या इथं आलेच, खरं तर आल्याच्या नंतर म्हणण्यापेक्षा मी एक वाक्य बोलून जाईल. खरं तर त्यांच्याकडे त्यांचा फोटो पाहिल्याच्या नंतरच माझ्या लगेच लक्षात आलं की असणारी व्यक्ती ही कुणीतरी वेगळी असली पाहिजे. बघा, मला वाटतं नाथ महाराजांचंच हे असणारं मंदिर आहे, बरोबर ना? हा, श्रीनाथ मस्कोबा मंदिर. आणि या मस्कोबा देवाचे असणारे अर्थात पूजा करणारे व्यक्तिमत्व म्हणजे देवाप्पा. मला वाटतं देवाप्पा पण त्याला म्हणायचो, देवाप्पाच म्हणायचो ना. हा, ज्यांच्या जीवनामध्ये जीवनभर स्वतःचा प्रपंच तर करत असताना इतरांचीही दुःख कमी करण्यासाठी मला वाटतं ज्यांच्या जीवनामध्ये ज्यांनी प्रयत्न केला असे असणारे देवाप्पा. अगदी शेवटच्या क्षणाला मला वाटतं देवाप्पाच्या बाबतीमध्ये पाहायचं झालं तर शेवटच्या क्षणाला समोर देवाप्पाने समाधी घेतली, बरोबर ना? आणि समाधी घेऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. खरं तर समाधी घेतली आणि समाधी घेऊन ही 1 वर्ष, मृत्यू होऊन 1 वर्ष पूर्ण आहेत. खरं तर अशा व्यक्तींच्या जीवनामध्ये ज्या व्यक्तीनं, व्यक्ती नसून मी म्हणतो ही विभूती आहे, ज्या विभूतीनं देह ठेवल्याच्या नंतर त्यांची इच्छा आहे महाराज माझी समाधी व्हावी आयुष्यभर. खरं तर ज्याप्रमाणे संतांचं कार्य असतं, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टनिती परोपकारी जीवन जगणारं व्यक्तिमत्व म्हणून मला वाटतं आदरणीय देवाप्पाकडे पाहिलं जातं. आणि असं व्यक्तिमत्व गेल्याच्या नंतर अभंग काय निवडावा हा मनात विचार आल्याच्या नंतर सहज विचार आला, अरे अशा व्यक्तींचं जीवन आहे की ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये शेवट सुद्धा चांगला झाला. मला वाटतं त्या संबंधाने जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आहे, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. माझा शेवट झाला महाराज. शेवट तर प्रत्येकाचा होत असतो बघा, पण मला वाटतं जगद्गुरु तुकोबरायांची भूमिका अशी, शेवट हा प्रत्येकाचा होणार आहे, पण माझाही शेवट झाला. पण माझा शेवट नक्की कसा झाला तर जगद्गुरु तुकोबराय बोलतात, माझा शेवट हा गोड झाला. विडला ऐका, खर तर अशी असणारी पार्श्वभूमी देवाप्पाची. मला वाटतं देवाप्पा एक असणारे या श्रीनाथ मस्कोबा देवाचे भक्त, पुजारी, अर्थात मला वाटतं आलेल्या व्यक्तीची संकट दूर करणारे व्यक्तिमत्व. हे काय मला कोणी सांगितलं नाही बरं का, पण मला अंदाज बांधता येतो बऱ्यापैकी. कारण तुम्हाला एक सांगू का महाराज, बऱ्याच गोष्टी या चेहऱ्यावर कळतात, अर्थात ते मला कळतात असं मी म्हणत नाही. पण महाराज काही व्यक्तींचं व्यक्तिमत्व तसं असतं बघा, त्या व्यक्तीचा चेहरा पाहिला की चेहरा पाहिल्याच्या नंतर काही गोष्टी घडत असतात. गुरुवर्य सिद्ध सद्गुरु स्वानंद सुखनिवासी शंकराजी महाराज यांचा चेहरा फक्त पाहिला ना मी तरी आमच्या जीवनामध्ये समाधान व्हायचं. असे काही मोजके महात्मे असतात. मला वाटतं आपल्या भागाचं वैभव गुरुवर्य हरिभक्तीपरायण आखाडे महाराज, फक्त चेहरा जरी पाहिला ना महाराज, चेहरा सगळ्या गोष्टी सांगून जायचा महाराज. असं असणारे आगळे वेगळे व्यक्तिमत्व आणि असंच असणार एक वेगळं व्यक्तिमत्व म्हणजे देवाप्पा. यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं निवडलेला अभंग हा जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. खरं तर याला प्रथम पुण्यस्मरण म्हणा, याला वर्ष श्राद्ध म्हणा, मला वाटतं पुण्यतिथी असं आपण म्हणू शकत नाही बरं का, हे ध्यानात घ्या. पुण्यतिथी वेगळी, वर्ष श्राद्ध वेगळं आणि जयंती वेगळी. मला वाटतं ज्याच्या येण्याला किंमत आहे त्या व्यक्तीची जयंती साजरी केली जाते. ऐका, ज्याच्या जाण्याला किंमत आहे त्याची पुण्यतिथी केली जाते. अर्थात ज्याच्या येण्यालाही किंमत नाही, मला वाटतं त्याच्या जाण्यालाही किंमत नाही महाराज, तुमचं आमचं वर्ष श्राद्ध केलं जातं. मला वाटतं जयंती केली जाते कुणाची,
महाराज देवादिकाची जयंती केली जाते, कारण देवादिकाच्या येण्याला किंमत आहे. साधू संत ज्या तिथीला जातात ती तिथेच पुण्यवान करून जातात, म्हणून साधू संतांची पुण्यतिथी केली जाते. बघा, मला वाटतं साधू संतांची तिथी सांगितली की आपल्या लक्षात येतं त्या तिथीला कुणी देह ठेवला आपल्या लक्षात येतं. बघा, आता काही दिवसानंतर द्वितीय नावाची तिथी आहे महाराज. बीज त्याला म्हणतात. बीज म्हटलं की आपल्या ध्यानात येतं संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराया. षष्टी नावाची तिथी म्हटलं की आपल्या ध्यानात येतं शांती ब्रह्मनाथ महाराज. मला वाटतं कार्तिक वद्य त्रयोदशी म्हटलं की आपल्या ध्यानात येतं माऊली महावैष्णव ज्ञानोबराया. कार्तिक शुद्ध एकादशी म्हटलं, मी शुद्ध म्हणतोय बरं, कार्तिक शुद्ध एकादशी म्हटलं की आपल्या ध्यानात आलं पाहिजे गुरुवर्य स्वानंद सुखनिवासी शंकरनाथजी महाराज. मला हे का सांगायचंय, ज्यांच्या येण्याला किंमत आहे त्यांची जयंती होते, ज्यांच्या जाण्याला किंमत आहे त्यांचीच पुण्यतिथी होते. ऐका, तुमचं आमचं मात्र श्राद्ध होतं. मला वाटतं याच अनुषंगानं असणारे प्रथम पुण्यस्मरण म्हणा, आणि या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय सरळ सरळ सांगतात माझाही शेवट झाला. जर मला वाटतं जगद्गुरु तुकोबराय सांगतात माझा शेवट झाला, याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीचा शेवट हा ठरलेला आहे. प्रत्येक व्यक्तीचा शेवट हा ठरलेला आहे महाराज. मी म्हणाल जगामध्ये अशा काही गोष्टी आहेत बघा, त्या अटळ आहेत महाराज. एक तर जन्म मिळणं अटळ आहे महाराज. मिळाला जन्म, जन्म मिळाल्याच्या नंतर जीवनातील भोग महाराज अटळ आहे. आणि एकदा का भोग भोगून झालं की भोग भोगून झाल्याच्या नंतर जीवनामध्ये शेवट, जीवनामध्ये मृत्यू हा अटळ आहे. ऐका, जन्म, जीवनातील भोग आणि शेवट म्हणजे मृत्यू, या तीन गोष्टीमध्ये माणसाचं जीवन असतं बघा. जन्म आला का जीवनातील भोग भोगावेच लागतात, आणि जीवनातील भोग भोगून झाले की शेवट हा प्रत्येकाचा ठरलेला आहे. मला वाटतं बघा, जन्माचा विचार केला तर आम्हाला जन्म मिळतो. तुम्ही म्हणाल महाराज जर आपल्याला जन्म मिळतो तर का मिळतोय का? जन्माचा विचार केला ना तर जन्म तीन कारणामुळे मिळतो. जन्म हा तीन कारणामुळे मिळतो. त्याच्यामध्ये मिळतोय म्हणतो बरं का. हा, जन्माचा विचार केला ना तर देवादिकाला जन्माला आणलं जातं. साधू संत स्वतःहून येतात, पण तुम्हाला मात्र यावंच लागतं. मला वाटतं विचार करा, भगवान परमात्म्याला जन्माला यावंच लागतं का देव जन्माला स्वतःहून येतात? नाही नाही. मग भगवान परमात्म्याला जन्माला आणेला
खळे रे दासी. महाराज भगवान परमात्म्याला जन्माला खळ धरून आणावं लागतं. भगवान परमात्म्याला जन्माला आणलं जातं, ते स्वतःहून येत नाही. ऐका, संत महात्म्याचा विचार केला ना महाराज, साधू संतांचा विचार केला तर साधू संत जन्माला स्वतःहून येतात. आम्ही वैकुंठवासी आलो, ते आलो म्हणतात बरं, इथं आणलो नाही, मग आलो. बरीचशी प्रमाण अशी आहेत. येथे उपकारासाठी आले हित जगाची. अर्थात संत महात्मे हे स्वतःहून येतात. देवाला आणावं लागतं. आता ऐका, देवाला आणावं लागतं, संत स्वतःहून येतात. पण तुमचा आमचा विचार केला ना महाराज, तर तुम्हा आम्हाला जन्माला यावंच लागतं. तुम्ही म्हणाल महाराज, जर तुम्हा आम्हाला जन्माला यावंच लागतं तर तुम्हा आम्हाला जन्माला काय यावं लागतं? ऐका, मला वाटतं जन्माला येण्याची प्रामुख्याने 2-3 कारण आहेत बघा. एक, तुम्हा मला जन्माला यावं लागतं याचं एक कारण आहे, ते म्हणजे कर्म. 2, तुम्हा मला जन्माला यावं लागतं याचं दुसरं कारण आहे, ते म्हणजे पाप पुण्य. आणि ऐका, जन्माला येण्याचं तुम्हा मला यावंच लागतं याचं कारण आहे महाराज, ते म्हणजे वासना. कर्म, पाप पुण्य आणि वासना या 3 कारणामुळे तुम्हा आम्हाला जन्माला यावं लागतं. यावं लागतं का हो? कसं? ऐका, एक, तुम्हा मला जन्माला यावं लागतं ते कर्मामुळं. कर्म करत असताना एखादं शिल्लक राहिलेलं कर्म तुम्हाला भोगण्यासाठी पुन्हा जन्माला यावं लागतं. महाराज म्हणजे ज्ञानोबराय बोलतात, अगा कर्मे जे उरावे तैतीही सुख दुःखी फळावे, तयाते भोगावया यावे लागे, देहा एका. महाराज, शिल्लक राहिलेलं कर्म हे भोगण्यासाठी तुम्हाला जन्माला पुन्हा यावं लागतं. ऐका ऐका, कर्माचा विचारच महाराज असा आहे, तुम्ही जशा प्रकारचं कर्म कराल तशा प्रकारचा तुम्हाला भोग भोगावा लागेल. मी बोलत नाही, महाराज सांगतात, केले कर्म झाले भोगा आले, उपजले, मेले, ऐसे किती महाराज. तशा प्रकारचा जीवनातील भोग. आणि एक लक्षात राहू द्या बरं, कर्म माणसाला कधीही चुकत
नाही हे ध्यानात घ्या. मला वाटतं कधी कधी असं होतं बघा, आपण एखादं कर्म करतो आणि कर्माच्या नंतर जर भोग आला ना, भोग, सहज मनुष्य बोलून जातो बघा, माझ्याच वाट्याला हा भोग का. आपल्या वाट्याला हा भोग काय, याचं कारण काय असेल तर आपलं कर्म. महाराज म्हणून माणसानं कर्म करत असताना योग्य करा. मला वाटतं निश्चितप्रमाणे जीवनामध्ये चांगलं कर्म केलं तर माणसाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार. पण कधी कधी असं होतं महाराज, कर्म करताना लोक वाईट करतात आणि अपेक्षा मात्र कल्याणाची करतात. मला वाटतं वाईट कर्म करून कल्याणाची अपेक्षा केली तर अपेक्षा भंग होईल, अपेक्षा पूर्ण होणार नाही. महाराज, तुम्हाला कल्याणाची अपेक्षा पाहिजे असेल ना तर कर्म चांगलं करावं लागतं. कर्माचा विचारच असा आहे महाराज, तो कुणी असू द्या महाराज, जशा प्रकारचं कर्म तशा प्रकारचा भोग. कर्मानं कोणाला सोडलं नाही. तुम्हा आमचं जाऊ द्या, मला वाटतं तुम्हा आम्हाला कर्म सोडत नाही याच्यात नवल नाही महाराज. कर्म देवाला सोडत नाही. जे कर्म देवाला सोडत नाही, मी म्हणेन जे कर्म देवाच्या पप्पाला सोडत नाही, जे कर्म देवाच्या पप्पाला सोडत नाही ते तुम्हा आम्हाला सोडल का. महाराज मी बोलत नाही बरं, महाराजांची भाषा आहे. कर्मे दसरा गेला, कर्मे रावण अक्षय पावला, वियोग घडला सीता देवी. महाराज, कर्माचा विचारच असं आहे महाराज, कर्म हे कुणालाही सोडत नाही. कर्मे दशरथ वियोगे मेला. प्रभू रामचंद्राचे वडील, नाव त्यांचं राजा दशरथ. महाराज दशरथ राजाचा विचार केला ना तर दशरथ राजाला शेवटी देह ठेवत असताना शेवटच्या क्षणाला राम 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 म्हणून मारावं लागलं. राम राम मुखामध्ये आहे महाराज आणि राम राम म्हणून मारावं लागलं. काय असं कारण आहे, दशरथ राजाच्या जीवनामध्ये केलेलं कर्म. महाराज दशरथ राजाच्या जीवनामध्ये चुकून श्रावण बाळाचा वध झाला. मी चुकून म्हणतोय बरं, चुकून केलेल्या कर्माचा परिणाम राजा दशरथाला भोगावा लागला. महाराज मला वाटतं राजा दशरथाला ज्यावेळेस राजा दशरथानं श्रावण बाळाला चुकून मारलं ना त्यावेळेस बाण लागला, मृत्यू झाला. श्रावण बाळाच्या आईवडिलांना राजा दशरथाला शाप दिला होता, अरे राजा असतील राजा तो राजा, पण राजा तुला सुद्धा पुत्रशोकानं मारावं लागेल. महाराज दशरथ राजाला मुलं नव्हती त्यावेळेस, पण तिथून पुढच्या काळात दशरथ राजाला 4 मुलं झाली. प्रभू रामचंद्र, लक्ष्मण राया, भरत आणि शत्रुघ्न. 2 मुलं वनवासाला होते, प्रभू रामचंद्र, लक्ष्मण राया, आणि 2 मात्र आजोळी होते, भरत आणि शत्रुघ्न. महाराज 4 मुलं असून सुद्धा शेवटी दशरथ राजाला वियोगानं मारावं लागलं राम राम म्हणून. याचं कारण दशरथ राजाच्या जीवनामध्ये केलेलं कर्म. म्हणून कर्माचा विचारच महाराज असा आहे, कर्मे दशरथ वियोगे मेला. कर्मे श्रीराम वनवासा गेला, प्रभू रामचंद्राला वनवासाला जावं लागलं. कर्मे रावण क्षय पावला. मला वाटतं रावणाचा विचार केला, रावणाची काय संपत्ती थोडी होती का, थोडी नव्हती ना महाराज. कोटी घरे घेते काशी आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी. पण तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही. मला वाटतं सरते शेवटी रावणाबरोबर काय गेलं, सांगा ते कवडी गेली नाही. मला वाटतं ज्याची एवढी मोठी संपदा, ज्याची कोटी घर काश्या तांब्याची होती. कोटीत बोलतोय मी, घर. पहिला मुद्दा, एक तर कोटीत घर आहेत आणि ती जी आहेत ती कशाची आहेत, येटाची नव्ह, शुद्ध कांचनाची 7 कोटी. महाराज एवढी मोठी. मला वाटतं आता सध्या बरं का लाटकर साहेब, आता सध्या ज्याच्याकडे संपत्ती आहे ना, संपत्ती, कधी कधी काय काय माणसांना संपत्तीचा लय गर्व असतो महाराज. मला वाटतं ज्यांना संपत्तीचा गर्व आहे ना त्यांनी ऐका, संपत्तीचा गर्व असणाऱ्या माणसाने कधीतरी रावण वाचा.
म्हणजे ध्यानात येईल आपण पुढे. महाराज अंगठी अर्धाच तोळ्याची असती, ती सुद्धा सासऱ्याने दिलेली असती, पण ती पंक्ती 3 वेळा तीच दाखवते. महाराज मला वाटतं त्याने एकदा रावण वाचला पाहिजे आणि विचार केला पाहिजे, एवढी मोठी रावणाची संपत्ती होती, सांगा ते कवडी गेली नाही. माझा मुद्दा इथपर्यंत आहे. कर्माचा विचार केला ना महाराज, कर्म असं कुणालाही चुकत नाही. कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीतादेवी. अशा या कर्माचा विचार केला तर या कर्मानं तुम्हा आम्हाला जन्म मिळतो. आगा कर्मे जे उरावी तै तीही सुख दुःखे फळावे, तया ते भोगावया यावी लागे देहाई का विठला तुम्हा मला जन्म मिळतो तो पाप पुण्यामुळं. पाप पुण्य समान क्षमी तैच पाविजे कर्मभूमी. महाराज पाप आणि पुण्य समान झालं का पुन्हा जन्म. पाप पुण्य करूनी जन्मा येतो प्राणी, नरदेहा येऊन हानी केली अर्थात पुन्हा जन्म. तुम्ही म्हणता ही चांगली गोष्ट आहे, पाप आणि पुण्य समान झालं का पुन्हा जन्म. चांगली गोष्ट आहे. 12 तास पाप करायचं, 12 तास पुण्य करायचं, होईल ना सारखं. नाही 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 महाराज, पाप पुण्य कर्म करत असताना गणती कशात करायची ही आपल्या हातात नाही ध्यान. आणि मला वाटतं बऱ्याच गोष्टी अशा आहेत बघा, देवाने त्या स्वतःच्या हातात ठेवल्या. ते एक चांगलं केलंय देवाने. पाप पुण्य स्वतःच्या हातात नाही, हा कर्म आपल्या हातात आहे, पण त्याची गणती कोणाच्या हातात? देवाच्या हातात. महाराज एखादं कर्म आपण करतोय असं समजायचं नाही आपण मंदिरामध्ये आलोय म्हणजे आता पुण्यच कर्म झाले का. मंदिरामध्ये आलो म्हणजे पुण्यकर्म घडेल महाराज, पण मंदिरामध्ये येऊन कीर्तनाला येऊन जर पुण्यकर्म घडत असेल घडेल, पण कीर्तनाला येऊन जर महाराजाच्या चपला नेत असेल तर पाप घडेल. महाराज तुमचं कर्म काय अत्यंत महत्वाचं आहे महाराज. मला असं वाटतं कर्म विचार केला ना आपण, पाप पुण्य आपल्या हातामध्ये नाही, पाप आणि पुण्य समान झालं का पुन्हा जन्म आहे महाराज. ऐका, 2 पाप पुण्यामुळे तुम्हाला मला जन्म मिळतो, आणि 3 ऐका कर्मामुळे जन्म मिळतो, पाप पुण्यामुळे जन्म मिळतो, आणि ऐका 3 तुम्हा आम्हाला जन्म मिळतो तो वासनेमुळं. महाराज शेवटच्या क्षणाला आपली जशा प्रकारची अंतकालेच्या मामे व स्मरण मुक्त्वा कलेवरम, अंतकाळामध्ये भगवान परमात्म्याचं आपल्या मुखामध्ये नाव आलं का तुम्हा आम्हाला पुन्हा जन्म मिळतो. चांगली गोष्ट आहे. तुम्ही म्हणताल महाराज जर अंतकाळामध्ये आपल्या देवाचं नाव आलं तर निश्चित प्रमाणात जर वासना तशा प्रकारची झाली तर जर पुन्हा जन्म मिळत असेल तर आम्ही अंतकाळामध्ये शेवटच्या क्षणाला आम्ही देवाचं नाव, शेवटच्या क्षणाला नाही 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 महाराज, शेवटच्या क्षणाला मुखामध्ये देवाचं नाव येईलच असं सांगता येणार नाही. मग शेवटच्या क्षणाला भगवान परमात्म्याचं मुखामध्ये चिंतन येण्यासाठी आयुष्यभर तशा प्रकारची साधना करावी लागते. आणि मला वाटतं आयुष्यभर जर तशा प्रकारची साधना केली तरच आपल्या मुखामध्ये मी म्हणतो महाराजांचीच गोड भाषा बघा. महाराज सांगतात Ah
आयुष्याच्या साधने आयुष्यभर तशा प्रकारची साधना जीवनामध्ये केली तरच आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे तिथपर्यंत आपण पोहोचू. अर्थात पण आयुष्यभर तशा प्रकारची साधनाच करावी लागेल. आता जीवन जगताना आयुष्यामध्ये जर आयुष्यभर मुखामध्ये देवाचं चिंतन केलं तरच शेवटच्या क्षणाला देवाचं नाव मुखामध्ये येईल. आणि मला असं वाटतं अंतकाळामध्ये जशा प्रकारची वासना तशा प्रकारचा मनुष्याला पुन्हा जन्म. पण एक लक्षात राहू द्या बरं का, याच्यामध्ये सुद्धा भेदभाव नाही महाराज. कुणीही असू द्या कुणी बी, अंतकाळात मी म्हणतो तुमच्या आमचं वासना वाईट असेल जन्म वाईट, राजाची वासना वाईट असेल तर जन्म तसाच मिळतो. इथं कुणालाही याच्यामध्ये भेदभाव नाही महाराज. हा राजा आहे, हा मोठा आहे, मंत्री खासदार अजिबात नाही महाराज. राजा जरी असेल ना, राजाला सुद्धा शेवटच्या क्षणाला जशा प्रकारची वासना तशा प्रकारचा जडभरत राजा हरणी गर्भा गेला. जडभरत राजा हरणी गर्भा गेला. काला तो गंगला वासनी ओ काला तो गंगला वासनी. जडभरत राजा हरणी गर्भा गेला. जडभरत राजा हरणी गर्भा गेला. काला तो गाजला वासने वासने काला तो गाजला वासने. जडभरत राजा हरणी गर्भा गेला. जडभरत राजा हरणी गर्भा गेला. राजा हरणी गर्भा गेला. राजा हरणी गर्भा गेला. भरत राजा जय हो. हरणी गर्भा गेला. भरत राजा गर्भा गेला. काला तो गाजला वासने वासने काला तो गाजला वासने. जडभरत राजा हरणी गर्भा गेला. घाला तो घातला वासनेने. महाराज राजा होता झडभरत राजा, पण सरत्या शेवटी माझ्या हरणाचं कसं होईल याचं मनामध्ये वासना निर्माण झाली. परिणाम हरणाच्या जन्माला जावं लागलं महाराज. म्हणून सरते शेवटी माणसाची जशा प्रकारची वासना तशा प्रकारचा पुन्हा जन्म. आता ऐका, जन्म मिळतो 1 कर्मामुळं, जन्म मिळतो 2 पाप पुण्यामुळं, जन्म मिळतो 3 वासनेमुळं. मी म्हणेन मिळाला जन्म. ऐका, जन्म मिळाल्याच्या नंतर महाराज मनुष्याच्या जीवनातील भोग हे भोगावेच लागतात. भोग हे कोणालाही चुकत हा असं समजायचं नाही बरं का. एखादं कर्म केलं ना आपण भोग कुणाला चुकत नाही महाराज. भोग महाराज असा एक भोग चुकवता येत नाही 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 महाराज. भोग चुकवता येत नाही महाराज. कुणी बी असू द्या महाराज, जशा प्रकारचा भोग जशा प्रकारचं कर्म तशा प्रकारचा भोग. महाराज भोग हा कोणालाही चुकवतात नाही. प्रत्येकाला भोग भोगावाच. मी म्हणतो काही भोग असे स्वतःला भोगावं लागतील, एकट्याच्या संचितानं भोग असतील, पण काही भोगच असेल ते सार्वजनिक भोगावं लागतात. मला वाटतं पाठीमागं 2 वर्षापूर्वी सगळ्यांना संगत एक भोग भोगावा लागला. त्या भोगाचं नाव आहे कोरोना. कोरोना नावाचा भोग सार्वजनिक सगळ्याला संगत भोगावा लागला. मला वाटतं कोरोनाच्या काळात बरं का, कोरोनाच्या काळात काही नाही कळालं ना तरी काही गोष्टी आपल्या फायद्याच्या झाल्या. मी म्हणेन का काय काय गोष्टी कोरोनानं आपल्याला शिकवल्या महाराज. कोणत्या ऐका. एक तर कोरोनाच्या काळात जगायचं कसं हे आपल्याला शिकवलं. लोक डाब्याशिवाय जेवतच नव्हती, घरी जेवाय सुद्धा कोरोनानं शिकवलं. बरोबर ना महाराज. ऐका, कोरोनानं एकतर घरी जेवाय नाही, जगायचं कसं, कमी संपत्तीमध्ये सुद्धा जगता येतं हे कोरोनानं शिकवलं. बरोबर ना. आता ऐका, कोरोनानं एवढंच नाही शिकवलं. कोरोनाच्या काळामध्ये कोरोनानं अत्यंत महत्वाची एक गोष्ट शिकवली, नक्की आपलं कोण. कारण महाराज कोरोनाचा विचार केला ना तर कोरोनाच्या काळामध्ये मला वाटतं ज्याला ज्याला कोरोना झालाय त्यांना विचारा भेटाय कोण कोण आणतं. हो भेटाय नाही हो, मला बी जाता महाराज.
आम्ही दोन रेमेडीजवर घेतलेत मी सुद्धा. हा महाराज कोरोनाचा आमच्या शेजाऱ्याला कळालं, फक्त गड्याला कोरोना झालाय महाराजाला. गडी माझ्या घराकडे सुद्धा बघत नव्हतं. मी म्हणलेलं का माझं घर काय उचलून पाकिस्तानात टाकलं काय. महाराज त्यावेळेस कळालं या जगतामध्ये आपण ज्याला माझं माझं म्हणतो हे कुणीच कुणाचं नाही. कुणाचं नाही महाराज. आपण ज्यांच्या संबंधाला म्हणतो ना हे माझं अजिबात नाही. हे माझं म्हणूच नका तुम्ही. महाराज कोरोनाच्या काळानं शिकवलं मला हे सांगायचंय महाराज, जीवन जगताना जीवनातील भोग हा कोणालाही चुकवता येत नाही. भोग असा आहे महाराज, कोणालाही म्हणतोय बरं मी, जीवनातील भोगाचा विचारच असा आहे तुम्हाला चुकवता येणार नाही याच्यात नवल नाही. मग ऐका महाराज, जीवनातील भोग देवाच्या आईला चुकवता येत नाही. काय मला वाटतं जो भोग देवाच्या आईला चुकवता येत नसेल तो आम्हाला चुकल का. महाराज प्रसंग असा घडला, भगवान कृष्ण युद्ध संपलं आणि देवकी आईच्या समोर बसले. आई बरोबर भगवान कृष्ण बोलताय, आई काय. आई हे युद्ध करत असताना अनेक योद्धे मारले, काग वगैरे इट्टा मारले, बाळपणी अवघ्या दैत्यखानी बुडविल्या. हे अनेक योद्धे आई मारत असताना काही योद्धेच महाराज आई असे होते ते मला कळत नव्हते का. आई ते योद्धे रूप बदलून यायची आणि मला वाटतं पूर्वीच्या काळात बरं का अशी काय सिस्टीम होती, येणारा मनुष्य कळत नव्हता का, तो रूप बदलून यायचा. रूप बदल्यावर कळत नव्हतं. भगवान कृष्ण आईला सांगतो, आई एक किशी नावाचा दैत्य मारायला आलता मला, पण तो किशी नावाचा दैत्य ना, हा किशी नावाचा दैत्य रूप बदलून आला. कशाचं रूप घेतलं, किशी नावाच्या दैत्यानं नाचणाऱ्या घोड्याचं रूप घेतलं आणि नाचणारा घोडा म्हणून गावामध्ये आला. नाचणारा घोडा आला म्हणून गावात दवंडी दिली, अर्थात नाचणारा घोडा आला म्हणून सगळी पाहायला गेली. मला वाटतं जुन्या काळात बघा, मला आठवतंय लहानपणी गावामध्ये सर्कसी यायच्या, बरोबर ना, यायच्या का सर्कशी आल्या ना गाव गोळा व्हायचं पाहायला. सर्कस आली बरोबर ना. आता सर्कशी राहिल्या का आता घराघरात सर्कस चालली, गावात बघाय कुणाला वेळी. महाराज मला वाटतं जुन्या काळामध्ये भगवान कृष्ण सांगतात, आई तो नाचणारा घोडा आला म्हणून आई मीही पाहायला गेलो. आईने पाहायला गेल्यानंतर
नाचणारा घोडा सगळ्यांकडे पाहून नाचायचा, तोच घोडा माझ्याकडे पाहून नाचायला लागला. आई मलाही बरं वाटलं, पण नाचणारा घोडाही माझ्या जवळ आला आणि पुढच्या पायानं माझ्यावरती प्रहार करायला सुरुवात केली. आणि मग माझ्या लक्षात आलं हा नाचणारा घोडा नाही, मग हा किशी नावाचा दैत्य आहे. महाराज जबड्यात हात घातला भगवान कृष्णानं आणि किशी नावाच्या दैत्याचा वध केला. आई असे अनेक युद्धे मारली. भगवान कृष्ण आदिवकी आईला सांगतो, आई हे अनेक युद्धे मारत असताना सांदीपन ऋषीचा मुलगा आई मी जिवंत केला. आईनं जोपर्यंत हे वाक्य ऐकलं नव्हतं तोवर बरं होतं, पण आईनं ऐकलं सांदीपन ऋषीचा मुलगा जिवंत केला. आणि मग मात्र आईने सांगितलं, ए कृष्णा थांब. काय? अरे आता काय बोललास तू? काय नाही आई, सांदीपन ऋषीचा मुलगा आई मी जिवंत केला. अरे कृष्णा तुला जिवंत करता येत? हो आई मला जिवंत करता येतं. आई मला मारताही येतं आणि आई मला जिवंतही करता येतं. ऐक ना कृष्णा, काय? जर कृष्णा तुला मारता येतं, जर कृष्णा तुला जिवंत करता येतं, तर एक काम कर ना कृष्णा. काय? अरे तुझे सखे 6 भाऊ, माझी 6 मुलं दृष्ट अशा कंसानं मारलेत. कृष्णा तुझे 6 भाऊ, माझी 6 मुलं तेवढी तू पुन्हा जिवंत कर. कृष्ण म्हणला आईला सांगून घोटाळा झाला. नसतं सांगितलं तर बरं झालं असतं, पण नाविलाज झाला माझ्या कृष्णाचा. कृष्णाने आईला सांगितलं, आई खरं आहे, आई मला मारता येतं हे खरं आहे, आई मला जिवंत करता येतं हेही खरं आहे आई, पण आई ऐक, आई तुझी 6 मुलं, आई माझ्या सख्खे 6 भाऊ मला जिवंत करता येणार नाही का? आई ते तुझ्या जीवनातले भोग आहेत. मला वाटतं कृष्णाच्या आईच्या जीवनातले भोग जर चुकवता येत नसतील तर तुमच्या आमच्या जीवनातले भोग चुकतील का? नाही चुकणार. पण ऐकाय का, भोग चुकवता येत नाही हे खरंय महाराज, भोग चुकतच नाही, पण जर चुकवायचाच असेल तर त्याच्यासाठी सुद्धा पर्याय महाराज. आपल्याला जर असं वाटत असेल ना भोग चुकवायचाच, तो भोग चुकवू शकतो आपण, किंवा चुकवण्याची सुद्धा सिस्टीम आहे महाराज. मी बोलत नाही बरं का, नाथ महाराज बोलतात, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, 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 एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. हरी कृपेचा नाश झाला, हरी कृपेचा नाश झाला, हरी मुखे गाता हर बलि देगा, 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 हरि 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 मुखे गाता हर बलि देगा. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे याचा नाश झाला. महाराज आवाज आवाज. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. महाराज
प्रारब्धाचा भोग असेल, भगवान परमात्म्याच्या कृपेनं तो चुकवता येतो. तुम्ही म्हणता महाराज अगोदर तुम्ही सांगितलं एक तर भोग चुकवता येत नाही, पुन्हा तुम्ही सांगता चुकवता. महाराजांचे प्रमाण सांगते एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा चुकवता येतो का? हरिकृपे त्याचा नाश झाला. महाराज नाथ महाराजांची भाषा आहे. नाथ महाराज सांगतात भगवान परमात्म्याची कृपा झाली तर तो भोग चुकवता येतो. तुम्ही म्हणता महाराज देवाची कृपा झाल्याच्या नंतर तो भोग चुकवता येतो असं जर तुम्ही म्हणत असाल तर तो नीट चुकवला होता का? मी उदाहरण सांगेल तुम्हाला, ऐका. भगवान परमात्म्याचाच लहानपणीचा सखा, भगवान कृष्णाचा लहानपणीचा सखा, नाव त्याचं सुदामा. ऐका ऐका, मला वाटतं सुदामजीचा विचार केला ना तर 18 विश्वदरिद्री महाराज सुदामा, सकाळी खाली तर संध्याकाळची भ्रांत असा सुदामा. पण ज्या सुदामाला सकाळी खाली तर संध्याकाळची भ्रांत, त्या सुदामाच्या मुखामध्ये मात्र कायमस्वरूपीचे एकच नाव, काय? माझा लहानपणीचा सखा, माझा लहानपणीचा मित्र. आज एका राज्याचा घड्याळो राजा की रे झाला, घड्याळो राजा की रे झाला, कृष्ण ध्यासाले वैसला, कृष्ण ध्यासाले वैसला. ओ घड्याळो राजा की रे झाला, घड्याळो राजा की रे झाला, कृष्ण ध्यासाले वैसला, कृष्ण ध्यासाले वैसला, वैसला. माझा लहानपणीचा सखा आज एका राज्याचा राजा झाला. महाराज मुखामध्ये देवाचं चिंतन कायमस्वरूपी. महाराज एक दिवस सुदामाच्या पत्नीने विचार केला, सुदामाच्या पत्नीने विचार केला. महाराज अरे बऱ्याच वेळा माझा मालक म्हणतोय मित्र राजा मित्र राजा मित्र राजा. अरे मालक तुमचा मित्र राजा, तुम्हाला काय उपयोग झाला? कधी कधी आपलं बी तसंच होतं एखाद्याच. आपणही म्हणतो आपलं रामदाराचं लय चांगलं या खायची आपलं वांद, मला वाटतं उपयोग का? सुदामाच्या पत्नीनं सांगितलं काय? माझा लहानपणीचा सखा मित्र माझा राजा देव आहे. अरे देव मित्र आहे तुमचा, राजा मित्र आहे, असून उपयोग काय? तुमची तर खायची पंचायत. जावं कधीतरी मित्राकडं, काहीतरी मागावं. महाराज सुदामाने विचार केला आपल्याला मागता येणार नाही, पण या निमित्तानं किमान माझ्या मित्राची माझी भेट होईल. म्हणून महाराज भगवान कृष्णाच्या भेटीसाठी सुदामा निघाला. भगवान कृष्णाच्या भेटीसाठी निघालेला सुदामा, महाराज भगवान कृष्णाच्या भेटीसाठी निघालेला सुदामा महालाच्या जवळ गेला. आता महालामध्ये प्रवेश करणार, द्वारपाळाने थांबवले. कुठं निघालाय? भगवान कृष्णाला भेटायला निघालोय, देवाला भेटायला निघालोय. महाराज सांगितलं जाता येणार नाही. अरे देव कुठं? तुझे कपडे काय? तुझा अवतार काय आहे? तरी देव नक्की कोण तुझा? महाराज कोण देव आहे म्हटल्याच्या नंतर मात्र माझ्या सुदामाला सांगावं लागले, अरे या जगाचा मालक माझा भगवान कृष्ण कोण आहे सांगू? माझ्या सुदामानं सांगायला सुरुवात केली. काली कमली वाला, काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है, मेरा यार है, मेरा दिलदार है. माझा यार यार, माझा मित्र आहे. महाराज नाही जाऊ दिले देत भेटायला माझ्या कृष्णाला. माझ्या कृष्णाकडे सुद्धा मला भेटायला नाही दिवस झाला दिलं जात जाऊन. नाविलाज झाला माझा सुदामाचा, नाविलाज झाला. एक द्वारपाळ म्हणला तुम्हाला भेटायला जाता येणार नाही, पण एक काम करू, काय? तुमचा निरोप आम्ही देवाला सांगू, तुम्ही फक्त निरोप. सुदामानं द्वारपाळा करपी निरोप पाठवला. देखो देखो ये गरीबी, ये गरीबी कहा, कृष्ण के पे विश्वास लेके आया हूं, मेरे बचपन का यार
मैं आस लेके आया हूँ, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो कि दर पे सुदामा करीब आ गया है, दर पे सुदामा करीब आ गया है। अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, दर पे सुदामा करीब आ गया है, दर पे सुदामा करीब आ गया है। ना सर पे है पगड़ी, न तन पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा। न सर पे है पगड़ी, न तन पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा। एक बार मोह सजा करके कह दो कि मिलने सखा बदनसीब आ गया है। महाराज बदनसीब सुदामा तुमचा लहानपणीचा सखा देवा तुम्हाला भेटायला आलाय. महाराज नाही जावं त्याला भेटायला, माझ्या कृष्णाला फक्त निरोप सांगितला. भगवान कृष्णानं द्वारपाळन कवी नाव फक्त सुदामा ऐकलं आणि धावत सुटला. सुनते ही दवड चले आए मोह, लगाया गले से सुदामा को मोहन, हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंबा, ये मेहमान कैसा अजीब आ गया है. महाराज असा कोण पाहुणा आला? माझ्या भगवान कृष्णानं सुदामाला कडेवरती उचलून घेतलं. ऐका ऐका, माझ्या कृष्णानं सुदामाला फक्त कडेवरती नाही उचलून घेतलं, ज्या सिंहासनावरती माझा भगवान परमात्मा बसतो ना त्या सिंहासनावरती माझ्या भगवान परमात्म्यानं सुदामाला बसवलं आणि स्वतःच्या आसरूनं माझ्या भगवान परमात्म्यानं सुदामाचे पाय धुतले. बराबर ही अपना सुदामा भिटाए, चरण आंसुओं से श्याम ने दुलाए. न घबराओ प्यारे जरा तुम सुदामा, खुशी का समा तेरे करीब आ गया है. महाराज सुदामाला सांगितलं घाबरू नको सुदामा, अरे तुझे चांगले दिवस जवळ आलेत. महाराज माझ्या भगवान परमात्म्याची सुदामावरती कृपा झाली आणि त्या कृपेचा परिणाम सुदामा ब्राह्मण दुःख दरिद्रीला मुष्टी पोहे घेऊन या गेला शुद्ध भाव देखो लिया गाव सोनियाचा दिला गा. संपूर्ण सुदाम नगरीत महाराज सोन्याची केली. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. म्हणून महाराज एक तर भोग चुकवता येत नाही, पण कृपा देवाची झाली तो भोग चुकवू देतो. आता ऐका, जन्म अटळ आहे, मिळाला जन्म, जीवनातील भोग अटळे भोगावेच लागतात. मी म्हणेल भोग भोगून झालं, आणि एकदा का भोग भोगून झाला ना महाराज, प्रत्येकाच्या जीवनामध्ये शेवट हा ठरलेला आहे महाराज. प्रत्येकाच्या जीवनामध्ये मला वाटतं असा कुणीही व्यक्ती नाही त्याला मृत्यू नावाची गोष्ट. आणि मला वाटतं सगळ्यात भीती जर आता कोणाची असेल ना आपल्याला, कोणाची भीती कशाची आपल्याला? आता सरकार कोणतं येईल त्याचं काय घेणं देणं नाही आपल्याला. तुम्हाला सांगू का, त्याच्याबद्दल आता नाही बोललेलं बरं, कोणते ते त्यांची त्यांनाच मिळणार राहिला, आपल्याला काय कळायचंय. महाराज त्याचं नाही बोललेलं बरं, पण एक लक्षात राहू द्या महाराज, प्रत्येक व्यक्तीला कशाची भीती आहे महाराज? प्रत्येक व्यक्तीला मृत्यूची भीती आहे महाराज. जाणं प्रत्येकाला आहे. मला वाटतं प्रत्येक व्यक्तीला जाणं आहे बरं का. इथं जन्माला आलेला कुणीही राहणार नाही, कुणीही म्हणतोय मी. हा, तुमचा आमचा राहणारे राहणार म्हणजे ऐकणारे तुम्ही बी जाणारे.
आणि असं समजायचं नाही मी बोलतोय म्हणजे मी राहणार मी तुमच्या पुढे जाईल असं काय समजायचे कारण नाही महाराज. प्रत्येकाला मृत्यू शेवट प्रत्येकाचा ठरलेला आहे महाराज. एक लक्षात राहू द्या बरं का, प्रत्येकाला जावं लागणार आहे. मला वाटतं जी आरती आपल्या परंपरेने पाठीमागे चला. आपण आहोत म्हणजे बाप, हा बाप आहे म्हणजे आजा, आजा होता याचा अर्थ पंजा, पंजा होता याचा अर्थ खापर पंजा, खापर पंजा होता याचा अर्थ निप्पड पंजा, निप्पड पंजा याचा अर्थ चिप्पड पंजा, चिप्पड पंजा याचा अर्थ आता पुढे मला बी नाही माहिती. ऐका, मला वाटतं जी आरती ही सगळी होती पण ही राहिली का हो? आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला हो, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पळतो तोही तैसा झाला उठा उठा जागा पाठी भयाले मोठे उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. आता मेला पंजा मेला बाप मसना गेला, आता मेला पंजा मेला बाप मसना गेला. पाठी भय आले मोठे उठा उठा जागा पाठी भय आले मोठे मोठे. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला हो, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पळतो तोही तैसा झाला उठा उठा जागा पाठी भय आले मोठे. महाराज प्रत्येक व्यक्तीला जाणं आहे महाराज. शेवट प्रत्येकाचा ठरलेला आहे का? शेवट प्रत्येकाला जावंच लागणार आहे. मला वाटतं प्रत्येकाची इच्छा आहे माझा शेवट झाला पण गोड झाला पाहिजे. मला वाटतं झाला पाहिजे गोड असं प्रत्येकाला वाटतं पण होत नाही. मात्र जगद्गुरु तुकोबाराय माते ठामपणानं सांगतात माझाही शेवट झाला पण तो नक्की कसा झाला? शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला. कधीतरी तुम्हाला खरं सांगा आपली आता मला खरं सांगा ही ह्याच्या सकाट सगळी ह्यातलं बाहेरचं कोणी नाहीत ना महाराज. ही आपली दौंड तालुका पुरंदर तालुका आपलीच आहेत ना. आपल्याने एखाद्या मला गणेश महाराजांनी एखादा सुंदर मुखडा वाजवला
आपण टाळे वाजवली पाहिजे. इकडं जाधव महाराजांनी सुंदर एखादी चाल गायली, मुलं सुंदर नाचली, थोडं टाळे वाजवली. आपल्या ध्यानात असलेच नाही. बाहेरचा गडी आला ना मग मात्र मला वाटतं लाटकर साहेब कधी कधी मला शंका येते, काय टाळे वाजवायला 2-4 गडी घेऊन संघ येतात का काय ती कळत नाही. दोघांनी वाजवले की बाकीच्या सगळे संघच जाऊ द्या. माझा मुद्दा फक्त इथपर्यंतच आहे. चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे, गोड चाल म्हणली विडाला विडाला शेवट तो भला माझा बहु गोड झाला. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात माझाही शेवट झाला. पण माझा जो शेवट झाला तो कसा झाला? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात माझा शेवट गोड झाला. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई माझा बहु गोड झाला. गोड आहे महाराज. ऐका जगद्गुरु तुकोबाराय सांगतात माझा शेवट गोड झाला. मला वाटतं शेवट गोड झाला हे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. आपण हे जीवन जगत असताना कधी कधी म्हणत असतो बघा गोड शेवट झाला. कधी म्हणतो आपण आपल्या जीवनामध्ये आपण कुणाला तरी म्हणतोच ना महाराज काय अमक्या तमक्याचा शेवट गोड झाला. कधी म्हणतो आपण? एखादा आमुष्याला मेला मग म्हणतो का? नाही नाही नाही. एखादा एकादशीच्या दिवशी व्यक्ती गेला आपण म्हणतो काय होतं त्याचा शेवट गोड झाला. काय झालं? एकादशीला मरण आलं. बरोबर. एखादा सोमवारी गेला, चांगल्या तिथीला गेला, महाशिवरात्रीला गेला, माणूस सहज म्हणतो अरे त्याचा शेवट लय गोड झाला. आपण शेवट गोड झाला म्हणतो कधी म्हणतो? मृत्यूच्या अगोदर का नंतर? बोलत चला. आपण शेवट गोड झाला म्हणतो पण कधी म्हणतो? मृत्यूच्या अगोदर का नंतर महाराज? आपण म्हणतो ना एखाद्याचा त्याचा शेवट गोड झाला. कधी? तो व्यक्ती गेल्याच्या नंतर का अगोदरच म्हणतो? गेल्याच्या नंतर. आता ऐका आपल्या दृष्टीनं शेवट गोड होणं ही मृत्यूच्या नंतरची संकल्पना आहे. पण संतांच्या दृष्टीनं शेवट गोड होणं ही मृत्यूच्या अगोदरची गोष्ट आहे. महाराज जगद्गुरु तुकोबाराय सदेह वैकुंठ गमनाला जात महाराज शेवट जगद्गुरु तुकोबाराय सांगतात माझा झाला. शेवट गोड होणं ही मृत्यूच्या अगोदरची संकल्पना आहे संतांची. कशी? ऐका मला वाटतं आपण म्हणतो शेवट गोड झाला मृत्यूच्या नंतर, पण संत म्हणतात मृत्यूच्या अगोदरच शेवट तो भला. मग शेवट गोड होणं म्हणजे नक्की काय? मी 2 संकल्पना सांगेल. एक, ज्याच्या जीवनामध्ये ज्याला देव भेटला त्याने म्हणावं माझा शेवट गोड झाला. आणि ज्याच्या जीवनामध्ये ज्याने काळावरती विजय मिळवला त्यांनी म्हणावं माझा शेवट गोड झाला. मला वाटतं ऐका बरं जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनाचा विचार केला तर जगद्गुरु तुकोबारायांना काळावरती विजय मिळवला म्हणून तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात माझा शेवट गोड झाला. आणि जगद्गुरु तुकोबारायांना देवही भेटले होते बरं का. हो महाराज. एक मी तर म्हणेल काय भाग्यवान जगद्गुरु तुकोबाराय असतील. जगद्गुरु तुकोबारांना न्यायला देवानं स्वतः विमान पाठवलं. प्रयाण काळी देवे विमान पाठविली कळीच्या काळा माझी अदभूत वर्तविली. मानव देह घेवोनी निजदा मागे निळा म्हणे सकळ संता तो शविली. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया जय जयाजी सद्गुरु स्वामी
पाठवलं होतं. तुम्ही म्हणता महाराज, तुम्ही सांगताय ज्याच्या जीवनात देव भेटले होते त्यांनी म्हणावा माझा शेवट गोड झाला. मग जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनात देव भेटले होते का? मी म्हणेल भेटले होते. कशावरून? महाराज जगाचा मालक माझा भगवान परमात्मा जगद्गुरु तुकोबरायांच्या घरी पाहुणे म्हणून आले होते. पाहुणे घरासी आज आले ऋषिकेशी. हो पाहुणे घरासी आज आले ऋषिकेशी. काय करू उपचार कोप मोडकी जरा जरा. मोडक्या त्या बाजा वरे वाकळाच्या शेजा. दरदरीत पाण्या माझी रांदियल्या कन्या. मुख शुद्ध तुळसी दळ तुका म्हणे मी दुर्बळ. मुख शुद्ध तुळसी दळ तुका म्हणे मी दुर्बळ. पाहुणे घरासी आज आले ऋषिकेशी. महाराज जगाचा मालक माझा भगवान परमात्मा जगद्गुरु तुकोबरायांच्या घरी पाहुणे म्हणून आले होते. आणि मला वाटतं ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबरायांची देवाची भेट झाली ना, त्याच्यानंतर जगद्गुरु तुकोबरायानं म्हणावं शेवट तो भला. शेवट तो भला. तो भला माझा बहु गोड झाला. जगद्गुरु तुकोबराय सांगतात माझा शेवट गोड झाला. जगद्गुरु तुकोबरायांना विचारलं आपण जर शेवट गोड झाला तुम्ही म्हणता तर तुमचा शेवट गोड का झाला? मला वाटतं आपण कारण सांगितली. ज्याच्या जीवनात देव भेटला त्याने म्हणावं माझा शेवट गोड झाला. आणि जगद्गुरु तुकोबराय त्याच अनुषंगाने बोलतात माझाही शेवट गोड झाला. पण कधी? आलो निजाच्या माहेरा बेटे रखुमाईच्या वरा. रखुमाईच्या वराला अर्थात भगवान परमात्म्याची माझी भेट झाली. आणि भेट झाल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबराय सांगतात माझा शेवट तो भला माझा बहु गोड झाला. ज्ञानेश्वर माऊली